त्याच्यामुळे सरकार त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवी, त्यांना म्हणत की त्यांनी लेखी दिलं होतं तुम्हाला की गावात काय रस्ता बिघडणार आहे, अमकं होणार आहे, तमकं होणार आहे, त्याच्यामुळं आणि मन म्हणलं तसंच घडलं नाही आणि घडून तेच आणणार, हे बळच लोकांच्या अंगावर जाणार, लोकांना खोडी करणार आणि तेच काहीतरी करून घेणार, ते समाजावर ढकलेणार. त्यामुळे त्यांची इच्छा आहे ना गावात करू नाही. मी आज समाजाला जाहीरपणाने सांगतो आपल्या अंतर्वालीत आंदोलन आणि जातीवाद करायला काय मी माजलो नाही. माझ्या समाजावर अन्याय होतोय म्हणून त्या अन्यायाच्या विरोधात मी बोलतो. मी काय मनाने बोलत नाही. ते त्यांच्या समाजासाठी अन्याय झाले की कचाकच बोलत आहेत, म्हणून माझ्या समाजावर अन्याय झाला की मी कचाकच बोलतो. मी काय मनाने जातीवाद केलं नाही, करला नाही, कुठं दाखवून दिला मला मी पुढे केला. प्रत्यक्ष बा समाज समोर त्यापेक्षा जाऊ द्या ना, याला फड्यातच नको. मला जातीसाठी राज्यात पुढं लढायचं, मी पुढं लढत. माझं फक्त हे ठरलंय की मला असं वाटतं की जातीवाद नाही झाला, काय नाही झालं, हे मुद्दाम षडयंत्र करून करून हे गावाला पुन्हा अडचणी घालते. माझा गोरगरीब समाज आहे, त्यांना पुन्हा त्रास होईल. त्यापेक्षा तुमच्या अंतर्वालीकरांचेच खूप उपकार आहेत. मी समाजाला जाहीरपणानं आवाहन करतो, कोणालाही दोष द्यायचा नाही. तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो, कोणालाही दोष द्यायचा नाही. ते कारण शोधी देत आपण त्यांना बोलायचं, त्यामुळे त्यांना कोणी बोलू सुद्धा नाही, काही गरज नाही. आपण दुसऱ्या गावात करू आणि राज्यातल्या लोकांना न्याय देऊ, राज्यातल्या मराठ्यांना न्याय देऊ. आपण दुसरीकडे करू कुठं राज्यात, आपल्याला काय कुठं लढायचं. आपण साष्ट पिंपळगावात लढलो, भांदुरीत लढलो, वडी काळ्यात लढलो, गोरीगांधारी शहागडला लढलो, आता साष्ट पिंपळगावला हे आपल्या अंतरवालीला लढलो, आणखी कुठे लढू, त्याला काय तेव्हा कुठेही लढू, त्याची काय अडचण मी नाही हटत, त्याची काळजी करू नका. मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय मी हटत नाही, काळजी करू नका, त्याची काळजी नको. पण अंतरवालीत नको असं माझं मला मन सांगतंय की अंतरवालीत पुन्हा एकदा भयंकर असा मोठा भ्याड हल्ला घडून आणणार आहे. त्यांना काय उद्देश त्यांचा माहीत नाही, सरकारला का खुश करायचं हे माहीत नाही, तेही मला देणं घेणं नाही. पण सरकारने यांच्या खांद्यावर बंदी खुली, त्यामुळे निवेदन देणाऱ्याला द्वेष देण्यात उपयोगच नाही. अंतरवालीतलं आंदोलन आपण कुठेही दुसरीकडे करू, कारण तिथं केलं गावाची इच्छा आहे पण इथं केलं गावकऱ्यांना वाटतं मराठ्यासाठी लढायला पुन्हा तयार, हेही खरं आहे. पण त्यांनी जर पुन्हा ते तरी बळच का करायचं. मग परत म्हणायला येणीच घडून आणलं, ह्योच आपलं गाव हे आमकं करायला निघालाय, ह्योच गावाला डाग लावायला निघालाय, आमका निघाला. तुमच्या गावाला डाग नाही ना, काही नाही. तुमच्या गावाचं नाव राज्यात मोठं झालेलं आहे, तुमच्या गावाने श्रेय दिलंय, त्याबद्दल मराठा समाज तुमचा मनापासून आभारी आहे. तुमचं ती मंडप काढा, तुम्हीच लावलेला आहे म्हणतात, काय करायचं ती करा. माझं मी कुठं मराठा समाजासाठी लढायचं मी लढतो, त्याच्यात काय अडचण नाही. माझी ही मनापासूनची इच्छा आहे की नकोच अंतरवालीत नको. आता या अंतरवालीच्या बांधवांचं म्हणणं नाही करायचं अंतरवालीचं, माझी तुम्हालाच हात जोडून विनंती आहे. ते तुमच्यावर पुन्हा षडयंत्र आणते, पुन्हा तुम्हाला डाग लावते. गाव समाजासाठी खूप लढलेलं आहे. आपण महाराष्ट्रात कुठं गाव आहे, कुठं लढू, कुठं उपोषण करू, कुठं आंदोलन करू, समाजाला न्याय मिळून देऊ, मी हटत नाही. सरकारने टेन्शनच घ्यायचं नाही. मी तुमच्या मानगोटीवर कायम बसलेलो, जवळ जेवण आहे ना तोवर तुमच्या मानगोटीवर मी कायम बसलेलो आहे. आणि तुम्हाला आरक्षणच आणून दाखवतो मी मराठ्यांना, हे मात्र सरकारला लक्षात ठेवा. तुम्हाला आरक्षणच घेणार मी तुमच्याकडून, तुम्हाला सोडितच नाही, हे माझा ठाम निर्णय आहे. सरकार कोण, मी आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सोडितच. आता पुढचं 8 तारखेचं पुढे उपोषण करायचं, काय करायचं हे ठिकाण समाजाला लवकर कळवण्यात येईल. समाजाने मी समाजात राज्यात जाणार आहे, मी समाजालाही विचारणार आहे, मी गावागावात मराठा समाज जाणार आहे आणि विचारणार आहे माझा काय दोष आहे, मी समाजासाठी इमानदारीने लढलो, की दोष आहे का माझा. पण इथं नकोच असं माझं मन मला सांगतंय, इथं नकोच. गावकरी खूप लढलेत, तुम्ही तुमचा आनंदाने राहा, सुखाने राहा, एकमेकात बोला, हसा खेळा, तुमचा मजा करा, काय करायचं. मी मात्र आरक्षण घेणार आहे. सरकारला किती ताकद लावू द्या, मी पुढे लढणार, पण लढणार. बळच मी गावात नाही करू शकत, नाही म्हणणं नाही त्यांचं, मी नाही करू शकत. हा दुसऱ्याचा विरोध असता तर मी ते मान्य केलं असतं, त्यांचा विरोधच, त्यांचं काय मनावर घ्यायचं, त्यांचा विरोधच. आमचं गाव हे शब्द चांगला नाही, आमचं गाव, कारण राज्यानं हे गाव राज्याचं झालेलं आहे.
इथली कपाळाला माती लावून जात आहे गाव, महाराष्ट्रातले लोक. त्यामुळे हे गाव आमचं राहिलेलं नाही आता. आमचं गाव आमचं गाव आमचं गाव, आमच्या गावात आमच्या गावात, आमच्या गावात नाही करायचं, आमच्या गावात नाही, हे आमचं नाही राहिलं. हे पुऱ्या राज्याचं देशाचं झाले आमचं. हे गाव सगळं राज्य म्हणतं हे गाव आपलं आहे. तुम्ही आमचं आमचं त्याला लिमिटेड करायला लागले त्या गावाला. ठीक आहे, चला तुमची भावना आहे ती, मी विचार करून सांगन गावकऱ्यांना पुन्हा काय करायचं काय नाही करायचं. पण आजची माझी मनस्थिती तिची अंतर्वालीत नको. गावकऱ्यांचा आग्रह इथंच करायचं, पण माझा हट्ट आहे इथं नको, कारण इथं गाव ते अडचणीत आणू शकतं. धन्यवाद सगळ्यांना. जय शिवा.